नमस्कार. प्राध्यापक डॉक्टर सुरेश मेणे लिखित मनाचे श्लोक अध्यात्माची पाऊलवाट या पुस्तकाचे क्रमशः वाचन. आजचा भाग. नको वीट मानू रघुनायकाचा, अति आदरे बोलीचे राम वाचा. नवेचे मुखी सापडे रे फुकाचा, करी घोष त्या जानकी वल्लभाचा. समर्थांना हे ठाऊक आहे की मनुष्याला त्याच गोष्टी करण्याचा कंटाळा असतो. एखादा आवडीचा चित्रपट सुद्धा माणूस 2-4 वेळा पाहिल, पण पुढे त्याला कंटाळा येऊ लागतो. इतकेच काय, पण काही व्यक्तींना संसाराचा सुद्धा कंटाळा येऊ लागतो. पण तो करणे भाग आहे, त्याला दुसरा पर्याय नाही, म्हणून माणसे रेटत असतात. दुसरी गोष्ट अशी की ज्याचे दृश्य फळ लगेच मिळत नाही, ती ही गोष्ट न करण्याकडे किंवा त्याकडे दुर्लक्ष करण्याकडे मानवी प्रवृत्ती असते. व्यायामाची सुरुवात केल्यावर रोज आपले दंड पाहणारे महाभाग आहेत, परंतु व्यायामाला गेल्यावर 1-2 महिन्यात का होईना त्याचे दृश्यफळ त्याला दिसू लागते व त्यामुळे तो पुन्हा उत्साहाने व्यायामाला लागतो. दुसऱ्यालाही त्या दृश्यफळाचे परिणाम दिसत असतात, त्यामुळे तेही तुझी तब्येत सुधारली बरं का, व्यायाम करतोस वाटतं, असे कौतुकाने बोलतो. त्याचाही परिणाम उत्साह वाढवण्यावर होतो. नामस्मरणामध्ये मात्र यातील काहीच घडत नाही. त्याचे फळ दिसत नाही व ते लवकर प्राप्तही होत नाही. दुसऱ्याला दिसण्याचा तर प्रश्नच नाही. अशा वेळेस प्रापंचिक माणूस नामस्मरणाचा कंटाळा करणारच. हे ठाऊक असल्यामुळे समर्थ म्हणतात, नको वीट मानू रघुनायकाचा. रघुनायकाचा तू वीट येऊ देऊ नकोस, त्याचा कंटाळा करू नकोस. उलट अतिशय आदरपूर्वक म्हणजेच पूर्ण श्रद्धेने निष्ठेने तू रामनाम घेत राहा. अशी धारणा मनामध्ये बाळग की काहीही झाले तरी मला रामनामच या भवसागरातून तारणार आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत मी रामनाम सोडणार नाही, त्याचा कंटाळा येऊ देणार नाही. त्याचे फळ मला या जन्मात जरी मिळाले नाही तरी चालेल, तरी देखील मी रामनाम घेतच राहीन. असा विश्वास, असा निर्धार प्रत्येकाने करावा असे समर्थ सांगतात. समर्थ हे सारे कळकळीने आपल्याला सांगतायत, कारण त्यांनी अनेक उदाहरणावरून आपल्याला पटवून दिले आहे की प्रापंचिक माणसाला रामनामाचाच मार्ग सोपा आहे. इतर मार्गांनी भगवंत प्राप्ती होऊ शकते, परंतु ते मार्ग शारीरिकदृष्ट्या अवघड आहेत. तर काही मार्ग श्रीमंत माणसांनाच सोयीचे आहेत. गरीब माणसे त्याचा विचार करू शकत नाही. यासाठी अगदी फुकट असणारे व पदरचा एकही पैसा खर्च न करता येण्याजोगे हे सहज साध्य असे साधन आहे. तसेच यासाठी शारीरिक कष्टही लागत नाही व कुठे फिरावेही लागत नाही. अगदी बसल्या जागेवरूनही रामनाम घेता येते. म्हणूनच समर्थ सांगतात, करी घोष त्या जानकी वल्लभाचा. सदा सर्व काळी सर्व स्थळी एकांतात असताना, भोजनाचे वेळी, लोकांमध्ये असताना रामनाम घेत राहावे. तो श्रीराम तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही असा दिलासा समर्थ आपल्याला देत आहेत. यासाठी फक्त श्रद्धा हवी, सातत्य हवे व उत्साहही हवा. कंटाळा येऊ न देता हे करावे असे समर्थांनी सांगितले आहे. जय जय रघुवीर समर्थ.